बेस्ट बस संपाचा सर्वसामान्य प्रवाशांना फटका बसतोय। दादर रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते। बेस्ट बस बंद असल्याने टॅक्सीने जाण्यासाठी प्रवाशांची रांग लागली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून। निखिल, दोन संघटनांचा विरोध असं असताना सुद्धा बेस्टचे कर्मचारी संपावर आहेत। काय नेमका परिणाम मुंबईत रस्त्यावर पाहायला मिळतोय? नक्कीच आपण पाहिलं तर आज सकाळपासून बेस्ट बंदची हाक आहे ती देण्यात आलेली आहे आणि त्याचा कुठेतरी फटका हा सर्वसामान्य प्रवाशांना या ठिकाणी सोसावा लागत आहे। कारण आपण पाहिलं तर ज्या काही गाड्या सकाळी आगारातून निघालेल्या आहेत त्या 2 किंवा 3 असतील, त्या गाड्या देखील आता रस्त्यामध्ये थांबवून त्या खाली करण्यात येत आहेत। तर दुसरीकडे पाहिलं तर दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर सर्वात मोठी रांग आहे ती टॅक्सीची या ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळते। केम रुग्णालय असेल, टाटा रुग्णालय असेल, या ठिकाणी जाणाऱ्या रुग्ण असेल, तसेच प्रवाशांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असते आणि हेच प्रवासी आहेत ते बसनी जात असतात। परंतु आज बस बंद असल्यामुळे या ठिकाणी ही सर्व मोठी लाईन आहे ती आपल्याला रेल्वे स्थानकाच्या बाहेर पाहायला मिळते। दादर रेल्वे स्थानक ते स्वामीनारायण मंदिरच्या मागेपर्यंत ही लाईन आहे ती सध्या गेल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळते। आज एकही बस रस्त्यावरती धावणार नाही असं सर्व कर्मचाऱ्यांनी या आधी सांगितलेलं आहे आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ही बस सेवा आम्ही सुरू करणार नाही, बस रस्त्यावरती धावणार नाही अशी भूमिका या सर्व कर्मचाऱ्यांची आहे। त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना या ठिकाणी फटका बसल्याचं पाहायला मिळतं आणि दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर टॅक्सीसाठी सर्वात मोठी लाईन आहे ती लागल्याचं देखील पाहायला मिळतंय। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी निखिल।